आम्ही सर्व इथं पदयात्रेकरी आम्ही दरवर्षी अश्वत्थामाच्या यात्रेला जातो आम्ही. तर सर्व मंडळी आमची अशी मानता आहे की महाभारतापासून जे अश्वत्थामा होते द्रोणाचार्याचे पुत्र ते इथं आले होते. मग त्यांना जी वेदना होते त्याच्या शांतीसाठी दरवर्षी पदयात्रा निघते आणि दरवर्षी पुष्कळचे लोक इथं सर्व नंदुरबार जिल्ह्यातील सर्व आदिवासी लोक किंवा आम्ही सर्व जेवढे पण लोक आहेत तेवढे आम्ही पदयात्रेला जातो. आणि याची सुरुवात म्हणजे ही गोऱ्यामाडच्या पायथा असं म्हणून असं ओळखलं जातं. हे फार प्रसिद्ध आहे सातपुडा पर्वतातील नंदुरबार जिल्ह्यामध्ये. आणि दरवर्षी इथून पदयात्रा निघते. हे पहिलं दर्शन, मग त्याच्यानंतर वरती आहे गोऱ्यामाड, त्याच्यानंतर मग चोरझिराज करून असं एक लागतो, त्याच्यानंतर नकट्यादेव, त्याच्यानंतर मग जुना अष्टंबा, शिखर असं करून ही पदयात्रा निघते. तोडद्याहून हां, आम्ही सर्व भोई समाज नवयुग मंडळाचे मुलं आहेत. तर आम्ही पण यावर्षी जाऊन राहिलो. आणि ही पदयात्रा दरवर्षी धनत्रयोदशीच्या दिवशी आणि प्रबोधनी एकादशीच्या दिवशी निघते, म्हणजे तुलसी विवाह त्या दिवशी ही पदयात्रा निघते. तर आम्ही तुलसी विवाहाच्या दिवशी आम्ही जात आहोत. बड़ा बड़ा बत्तर मेरे बाबा की जय। पहिलं दर्शन जय माया बाप जय, दुसरं दर्शन जय मारुती राया जय, तिसरं दर्शन जय शेवाड्या देव जय, चौथं दर्शन जय देरानी जेठानी जय, पाचवं दर्शन जय देव नदी जय, सहावं दर्शन जय गोऱ्या माड जय, सातवं दर्शन जय नट्या देव जय, आठवं दर्शन जय जुना अष्टंबा जय, नववं दर्शन जय अष्टंबा ऋषी जय। हे आपला दुसरा टप्पा पदयात्राचा, जे आम्ही पूर्वी बोललो ते सातपुडा पर्वत रांगेतील हे पदयात्रा शिखरची. तर इथं हे श्री गोऱ्यामाड म्हणजे श्री हनुमान, इथं भीमाला आपल्या ताकदीवर फार बळ आला होता. प्राचीन काळामध्ये ही कथा सांगितली जाते. तर भीमाला जो ताकदीवर जो गर्व आला होता ना, तो हनुमानाने याच जागी त्यांच्या गर्वाला पुढे निष्पन्न केलं आणि त्या म्हणजे भीमाला त्याच्या गर्वाचा नायनाश इथंच झाला. नाही मग मुक्याले कोपरामा घाले माय खात कोपरामा तो इथं जुडाई होता रे अमोल सेल्फी होती तुला येणार नाही. एक काम कर ना, बांधले चालू चालू बांधले आणि मग चला चला रे चला चला चल चल माझे तो बिटके बड़े बड़े बत्तर मेरे बाबा की जय, शिखर वाले जय, शिखर वाले जय। चला आमचा तिसरा टप्पा हा म्हणजे नकट्यादेव. आम्ही इथं आलो आहे. अश्वत्थामा यात्रेला जाताना आम्ही हे आपले रहिवासी हे 50-60 वर्षापासून इथे राहतात. यांची सोय इकडे राहतात. दादा किती वर्षापासून राहतात? बोलून दे, कॅमेरा चालू. 50-60 वर्ष. नमस्कार मित्रांनो, आता हे आहे भीमकुंड. आम्ही आता इथं पोहोचलो. तर इथं असं मान्यता आहे की जेव्हा हे आपले अश्वत्थामा जेव्हा त्यांना भीम जेव्हा मारायला आले तर ते इथून पडत वरती गेले, पण भीम काय त्यांच्या पाठलाग करू शकला नाही. भीम थकला. मग भीमाने पाणी पिण्यासाठी चालू कर का, भीमाने इथं कदा मारला पाणी पिण्यासाठी आणि तेव्हापासून इथं पाणी निघत राहतं कायम. हा मंडळी, आपण मगाशी भेटलो भीमकुंडात. आता हे आहे घोड्याच्या टापा. तर इथं राहणारे रहिवासी ते पण आमच्या सोबतच आहेत, ते बोलतील. इकडे हा भाऊ, हे सांगतो किती वर्षापासून राहतो इकडं?
जन्म इथंच झाला माझा. हां मी इथं रहिवासीच आहे. हां. हा भाऊ इकडचा रहिवासी तर असं मानलं जातं की जेव्हा अश्वत्थामाला भीम वध करण्यासाठी त्यांच्या मागे आले तेव्हा अश्वत्थामा जे होते ते ह्याच रस्त्याने वरती गेले होते. तर इथं त्यांचा जो घोडा होता त्याचं टापं इथं मानलं जातं. हे बघा इथं हे टापं मानलं जातं. हे घोड्याच्या टापा म्हणतात याला. हा. घोडा म्हणजे घोड्याची नाल. बरोबर भाऊ. होय. ओके. घोडा टापा या त्यांच्या सिक्कर वाले चला मला बढ़िया नाही रे चाल ना बड़ी जोड़ी जान झाले. मंडळी कडे बोलत ना सागर भाऊ व्हिडिओ शूटिंग करायची. चालू हो गया. आपण ज्या दर्शनाला आलो होतो अश्वत्थामाच्या आता त्या मुख्य ठिकाणी आम्ही पोचलो आहेत आणि ते आहे हे आहे इथं अश्वत्थामा हे इथं येऊन स्तब्ध झाले होते आणि त्या प्राचीन काळापासून इथं दरवर्षी पदयात्रा निघत असते. इथं येण्यासाठी भाविक सर्व इथं येतात, हे दर्शन घेतात. इथं येण्याचे कारण म्हणजे प्राचीन काळामध्ये जे श्रीकृष्णाने जे श्राप दिला होता अश्वत्थामाला त्या श्रापाची वेदना त्याला व्हायला नको पाहिजे ती वेदना कमी करण्यासाठी दरवर्षी ही यात्रा निघत असते आणि आम्ही इथं येत असतो. इथं पूजापाठ करून त्यांची वेदना शांत करण्यासाठी यात्रा आम्ही काढतो. आणि हे सातपुडा शिखरावरील आणि नंदुरबार जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर म्हणजे अस्तंबा ऋषी महाराज अस्तंबा नावाने ओळखलं जातं आणि याची उंची आहे समुद्र सपाटीपासून 1325 मीटर. हे सर्वोच्च शिखर आहे सातपुड्या पहाडातील. अस्तंबा ऋषी महाराज की जय. शिखरवाले जय शिखरवाले जय शिखरवाले जय बोला रे जय बोला रे जय. बडा बडा बडा. ले मुख्य चालू. हे बघा हा अस्तंबा ऋषी महाराज उतरल्यानंतर हे लागतं बघा ही खाच. याला मामा भांजा म्हणतात. ही जराशी खाच आहे पण इथून जाळातून जाळा व्यक्ती सुद्धा निघू शकतो आणि निघतोच. हे इथली मामा भांजा करून इथं माणसाला म्हणजे पूर्ण जीव घाबरतो तरी सुद्धा माणूस असं स्वभक्तीने इथं येतो. अश्वत्थामाच्या ती वेदनाची शांतीसाठी येतो माणूस फक्त. आणि हे एकदम प्रसिद्ध जगा आहे. बघा तो भाऊ कसा उतरतोय. तर उतरायला फार एकदम त्रास होतो. इथं कोणी पण इथं पडत नाही सहसा कोणी इथं पडतच नाही. पाड वगैरे पहा तुम्ही, खाई वगैरे पहा, भयानक पाड आहे. हा आमच्या शेवटच्या पायथा. आता आम्ही इकडनं डायरेक्ट घरी जातो. आमच्या सर्व मित्र आमचे सर्व जवळ आले आहे. सर्व आम्ही आता घरी जाणार आहे. तर गुड बाय एव्हरीबॉडी. आम्ही शिखर यात्रा पूर्ण केली आहे. गुड बाय. एक बी जखमी नाही एकदम प्रेमाने आले सर.